नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इकडे आमची लक्ष्मय सकाळ झालेली आहे. काय हवं आहे का त्याला? फुगा दे दे त्याला. सध्या त्याला तीर्थाच्या हातात जे असेल त्याला तेच हवं असतं. असं सगळं चालू असतं. आता बघा, फुगा दे ना ग, खाली नको टाकू, फुटून जाईल तो. पप्पा उतरतायत आता बगीच्यात, आम्ही पण जातोय. बघूयात काय काय आहे. वातावरण तर एकदम ढगाळ आहे आज, आणि रात्री थोडासा पाऊसही पडलाय, त्याच्यामुळे छान वाटतंय बगीच्यात. ब ब दादा आब्बा दादा. इकडे बघा, या छोट्या झाडापासून तर मोठ्या सर्व झाडांना भेंडी लागली आहे, आणि आता पप्पा तोडतायत ती. इकडे कोथिंबीर पण छान झाली आता तोडण्यासारखी. ऐ ऐ चिमण्यांचा आवाज येतो का रे? चिमणी चिमणी. मिरच्या पण आहेत बघा, लाल लाल. लाल हिरव्या, लाल पण आहे, हिरव्या पण आहे. मी फुल तोडू. वांग पण निघालं का एक? अजून आहे? तिकडं तिकडं झालं. हो ग, वांग पण आहे का इथे? मी तोडू? नाही ग, तुला काटा टोचेल बेटा. प्लीज. आबा, वांग तोडल्याने खाल्ली होते का? अगं पण त्याच्या झाडाला काटा असतो ना राजा. हे बघ, तिकडनं आहे बघ मागून. मग दिसलं काय? वांग खाली बैस, इकडनं या बांबूकडून बैस. बैस खाली. हे बघ, इथे इथे दिसलं. खालून खालून हात लाव, खालून. हां हां, तिथे तान. व्हेरी गुड. दाखव. आबा हे घ्या. दे आबांजवळ. ए लक्ष. छोटी मिरच्या. तो इतका गुंग झालाय की त्याला बघायला पण वेळ नाहीये. किती तोडल्या दाखव. हो ग, छान छान तोड. खायची नाही. इकडे स्वयंपाक रेडी झालाय. गवाराच्या शेंगा आहेत पाताळ आताच्या जेवणासाठी, आणि पप्पांच्या टिफिनसाठी बनलेत कारले. आणि ही आहे स्पेशल गोष्ट, तर ती म्हणजे फणसाच्या बिया. तर भाजून घेतल्यात, पप्पांनी बाजारातून आणल्या होत्या. तर आता याला असं ताव्यावर भाजायचं आहे, आणि मग त्याला असं सोलून खायचं आहे असं पप्पा म्हणतायत. बघूयात कशा लागतात. तर कसं करायचं आता, ड्युटीवर कसं जायचं. चल रे लक्ष, चल ये, चल चल बेटा, चल चल ना, चल 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 ग, उतर ग तू, उतर ग. आबांचं कंबर दुखून येईन. उतर उतर, तू चल रे, तू चल रे. काय चल बेटा, चल बाय बाय आबांना बाय. आणि फायनली आता जेवणाला बसते. गवाराच्या शेंगा आहेत, कारला आहे, मस्त पना आहे, आणि ह्या आहेत त्या फणसाच्या बिया. तर खाऊन बघते. तू खाते का? तसं वरचं त्याचं हे काढून घ्यायचं आहे. हे सोलल्यानंतर त्याचं ब्राउनिश आहे, बदामासारखं दिसतंय. ॲक्च्युली ते साईज मोठी आहे थोडी. भाजलेला बटाटा किंवा तशी चव आहे. भुईमुगाच्या शेंगा जशा लागतात भाजल्यावर, थोडी तशी चव आहे त्याची. छान आहेत पण.
फणसाच्या बिया आहेत म्हणजे त्यात काहीतरी गुणधर्म असतीलच, म्हणजे चांगलंच असेल माझ्या मते तरी, खायला पाहिजे. आता आम्ही माहिले की रेडी होतोय, कारण आम्हाला काय करायचंय का आपल्याला गेम्स करायचे. कशासाठी? व्हिडिओसाठी. कोणाच्या? माझ्या. तुझ्या? तुझं काय आहे? यूट्यूब चॅनल. यूट्यूब चॅनल आहे. काय नावाचं? तीर्था दीपक माडी. नाही ग, तीर्थामाळी. माळी. तर आपल्या तीर्थाचाही छान यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे आम्ही, आणि तिच्या चॅनलवर तुम्हाला तिच्या आवाजामध्ये छान छान व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तीर्थामाळी नाव सर्च करा आणि तिचं चॅनललाही नक्की व्हिजिट करा. तुम्हाला जर व्हिडिओज आवडले तर तुम्ही नक्की तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक आणि शेअरही करा. लाईट ये जा करते खूप. लक्ष झोपलाय, तोवर आता पटकन आम्ही आमचं काम करून घेतो, कारण तो उठल्यानंतर मग काहीच करू देत नाही की नाही. करायचं का पटकन मग. आणि आता आहे डिनर टाईम. तर आज छान तीर्थाचं फेवरेट आणि तीर्थाच्या फरमाईशवर बनलेला आहे दशमी, मस्त हिरवी चटणी आणि सकाळचं कैरीचं पनई आहे, आणि कांदा तर याच्यासोबत मॅन्डेटरी आहे, कारण मला काही ठराविक गोष्टी आहेत ज्याच्यासोबत कांदा हवाच असतो. आणि इकडे तीर्थाचं जेवण झालं आहे, म्हणजे चालू आहे. चांगलं झालं आहे का? काय चांगलं झालं आहे, चटणी की दशमी? चटणी नुसती चटणार आहे आता. तीर्थाला चटणी खूप आवडते, ग्रीन कलरची.